कधी येतोय सागरे? मला काय माहिती, येईन थांब येईल. अरे माझ्या स्टँडवरती पाहुणं वाट बघत बसले तर अरे थोड्या वेळ थांब, येईन लगेच येईन लगेच येईन. काय माहित आता कधी येतोय. मला लय अर्जंट जायचं यार. अरे येईन 5 मिनिटं थांब, लगेच येतोय. काय माहिती येतोय आपलं. अरे का आला, चल आलं बाबा. अरे जरा लवकर येत जा केला का, चल लवकर. आता काय झालं? थांब, सागऱ्या येऊ दे, आपण सागऱ्या आल्यावर जाऊ आपण. अरे काय सागरे येऊन दे, माझं ते स्टँडवरती पाहुणं थांबले तर मी कवर उशीर तुझी वाट बघू, सांग बरं. अरे तो सागऱ्याची बहीण चालली, फोन लाव पट कर ना. जाऊ पट कर ना, त्याला सांग. अरे लागा ते फोनच उचला का, चालली लागा तिकडंच. आता सागरचं काय खरं नाही. अरे फोन उचला ना किती. अरे बाबा लाव ना बाबा, ती मार खाईन उगच काहीतरी. सांग लवकर पट कर. अरे फोन उचला. अवघडच आहे बाबा काहीतरी. देवा मला कटू दे र. मला जर ही फिरती कटली ना, तुला 100 नारळाचा तोरण घालेल आणि पुढच्या वर्षी आम्ही जोडीने दर्शन घ्यायला येईल. तू काय करतोय इथं? दर्शन घेतोय नारळ पडत. बर बर. होय रे सागरे, बोल ना. आजकाल तुझं काय कळा नाहीच भानगड काय का? अरे त्या प्रीतीला गाडी घेऊन काय फिरतोय, तिला मंदिरात नेऊन नारळ काय फोडतोय, काहीच कळायला गेले. काय समजा नाही तुझं. तसं काय नाही, मग ऐकतोस थोडं थोडं. काय भानगड आहे? काय प्रेम झाले काय? आवडते पण भीती वाटते रे बोलायला. अरे डायरेक्ट बोलायचं जाऊन मग घरी तिच्या. भीती वाटते अरे, तिथं घरी बाप असतो ना. काय बाप असतोय का? हा मी काय करू, आयडिया करू काय? बोल. मी जातो तिच्या घरी आणि तिथं कोण कोण आहे काय आहे, एकटी असली तर मग बघून तुला सांगा येतो. जातो का? हा जातो आणि तुला सांगितलं आलं का नाही सांगायला, तू लगेच लगे ये मग. हा मग लवकर या. हो हो लगेच. तात्या तिथे गेले दिवसानं आल्यापासून. अगं तात्या करमायला गेलेत, येतीलच आता. लय कपडे तर मळलेत बाय. हा अगं रानात काम करायचं म्हणलं, कपडे तर मळणारच की ग. अश्विने, तुला तर सगळ्या गावात हुडकलं मी काय रे? आणि तू इथं बसली होय. काय झालं? अगं तुझी आई बोलवती तुला. बाई प्रीती जाते मी, मला बी लय काम नाही तर आईले बोंबल माझ्या नावाने. इथं बसली कुशल. मग अश्विने काय चाललंय तुझं? काय नाही बरं. आता का घरी येतो का मला काय सोडायला? नाही, माझं मी जातो.
हायला हिला एवढ्या हालत आलंय काय झालं रे काय म्हणते आता? अरे भावा बोल ना. सागऱ्या तिथं कोणीच नाही घरी बघ. नीट बघितलं का? 100% बघितलंय. अरे सागर तिथं कोणीच नव्हतं आणि अश्विनी आणि कीर्ती बसली होती. हिला लावलं घरी अश्विनीला. जा म्हणलं घरी. आईने बोलिलंय तुला. नीट बघितलं का पण? नीट बघितलंय. आता फिरती फक्त बसली तिथं धुणं. झपाट धुणं. जाऊ का मग मी? जा ना भावा. जायचं डायरेक्ट इचरायचं तिला. जाऊ का लगेच? हा एकटी जायचं. जा भावा बेस्ट ऑफ लक. जा भिवू नको. बेस्ट ऑफ लक भावा. ओके काम होतं बघ त्याचं आज. होतंय त्याचं काम. एकटीच होती ना? हा एकटीच होती. एकटीच आहे ती. सुपवायचं कुठं चाललंय ना? काय नाही दादू, असं तिकडे आलो होतो. दीदी कुठे आहे? दीदी बिदी कोण नाही तर घरी निघतो इकडं. जायचं बघ घरी. कोण आहे ते दीदी बिदी? जातो घराकडे. पैसे देतो. दर दादू रुपये दे. पैसे दे कुरकुर खा. जाऊ का? इकडे खाली बघ. कार इकडे खाली बघ. बोल ना. तुझ्या आपण खाला होता का 1 रुपयाचं? 20 रुपये दे तुला. जा जा दर दे रोको 20 रुपये दर. हा दी. जा लवकर जा. चांगलाच कांठळ लावतो तुला काही जाऊ दे. मी तुला बोलायचं आपल्याला. काय फिरते? झालं नाही काम? नाही रे कपडे धुते. आज नाही गेली कॉलेजला? 10वीचे पेपर येत रे त्यामुळे कॉलेजला सुट्टी आहे ना म्हणून नाही गेले सुट्टी आहे का? कॉलेजला. ते मित्र नाही का पुण्याचा? काय म्हणतोय? फोन आला होता शांताराम काकाचा. थांब एक मिनिट फोन लावतो. अरे सागऱ्या तर आताच गेलाय आणि फोन करायला लागलाय. काय भानगड आहे ह्याची? उचल उचल काहीतरी फोन काम असेल त्याचं. हा उचल उचलो काय. हॅलो बोल की सागर. हा अरे कोण शांताराम? हा काय बोलतोय काय समजा ना गड्या मला तुझं. आणि तर आलोय मी मामांकडं. तुम्ही बोलला ना ते प्रीतीचं लग्नाचं काय बोलायचं. हा बोला त्यांच्यासोबत. बरं बरं दे दे दे. हॅलो हॅलो मोहन. अरे मी शांताराम बोलतोय तुझा दोस्त. काय म्हणतोय? अरे म्हणलं तुझ्या का त्या पोरीला थळ आणलंय म्हणलं. नवरदेव चांगला आहे, पुण्याचा आहे, स्वतःचं घर आहे, प्लॉट आहे. हा माझ्या पोरीचं लग्न नाही करायचं. हा अरे नोकरीला आहे, कंपनीत कामाला आहे ते. परमंडन असू नाहीत नसू पण पोरीच नाही का लग्न करायचं. पोरगी शिकती. अरे लय भारी होईल तुझ्या पोरीचं. पेमेंट बी चांगलंय त्याला. 50-60 हजार पगार आहे. पोरगी शिकती. टाकूर कोण? अरे लय भारी मुलगा आहे. सोन्यासारखा संसार करीन तुझी मुलगी. तरी मोबाईल काय म्हणतो? लग्न करायचं. तुमच्या वय काय सागऱ्या लावलाय फोन दिलाय त्या ह्याच्याकडे मोहनकडे. म्हणतोय मित्र बोलतोय काय बोलतोय मला काहीच बोलायचं सुचना बाबा. अरे पण जाऊ दे, चांगला गांडा लावला. लय भारी बोलला तू. बोललो मनाला वाटलं तसं बोललो बा. जाऊन दे तिकडे मरून. काय तर उगाच गंडीला ते गंडला असेल ते. लय गांडा आता टाकतोय पुरीचं उरकून. टाकतोय कशाला. ह्याचा वर काय सागऱ्याचं पुरीचं काय. लोकांचं प्रेम काही जुगाड जुळ नाही ना वाटतं तेवढे काय मग. रावल्या कार तुला काय कळत नाही का? अरे काय झालं? तू लग्नाचं बोलला दुसरं तुला काय बोलायचं नव्हतं वय. अरे तूच मला म्हणला की लग्नाचं बोललं काहीतरी म्हणून अरे मी तुझा- बसलं बोलत. प्रीतीला बोलतोय मी तुझा मागून बाप आला. मला काय माहिती. मला काहीच कळलं नाही. मी तुला लावला फोन. मग तोच म्हणला मी बसलो त्याला. मग आता म्हणलं गांडवायचंय म्हणल्यावरती लग्नाचं अरे मी गेलो घाबरून. मग तुला काहीतरी बोलून बसलो. मग मी बी त्याला हाणला थापा लागणार. मग फिळण असं तसं त्याला हे करतो गांडवत होतो. चॅन्स गेला आपला सगळा. जाऊ दे सागर काय नाराज होऊ नको. माझ्याकडे एक लय भारी आयडिया आहे बघ. सांग.
नाही आता नाही सांगत, उद्याच्याला सांगतो मी तुला. आता उद्या गेला का? उद्याच्याला मी तुला सांगणार 100% आयडिया. होय, अरे ह्याची आयडिया एक नंबर. तू न घाबरू, आपण करू काहीतरी प्रयत्न.